नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाल मोरे आणि आपण पाहत आहात अभिनव पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वाशिंबे या प्रशालेचा यूट्यूब चॅनल। या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून इयत्ता पहिली ते इयत्ता 12वीच्या सर्व विषयांचे व्हिडिओज अपलोड करण्याचा प्रयत्न केला जात आहे। तसेच विद्यार्थी मित्रांसाठी घेऊन आलो आहे इयत्ता 10वीचा टॉपिक केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन्स। यामध्ये आपण पाहणार आहोत वेगवेगळ्या केमिकल्स रिॲक्शन आणि त्याची रायटिंग आहे। केमिकल रिॲक्शन म्हणजे काय, केमिकल इक्वेशन म्हणजे काय, त्याचबरोबर आपण त्यामध्ये साइन कन्व्हेन्शन वापरणार आहे, ते कोणत्या कंडिशनसाठी कोणतं साइन कन्व्हेन्शन वापरणार आहोत ते या टॉपिकमध्ये पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, हा टॉपिक सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही जर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल। तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ स्पॉन्सर केला आहे अभिनव पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वाशिंबे या प्रशालेने। या प्रशालेमध्ये इयत्ता पहिली ते इयत्ता 10वीपर्यंत सेमी इंग्रजी माध्यम तसेच इयत्ता 11वी 12वी सायन्स आर्ट्स कॉमर्स या तिन्ही शाखांचे प्रवेश सुरू आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, प्रवेश घेण्यासाठी या स्क्रीनवरती जो नंबर दिसत आहे त्यावरती कॉल करा आणि आजच तुमचा प्रवेश निश्चित करा। तर विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया आपला केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन हा टॉपिक। या टॉपिकमध्ये आपल्याला आज पाहायचं आहे केमिकल इक्वेशन्स। व्हॉट इज मीन बाय केमिकल इक्वेशन्स अँड केमिकल रिॲक्शन्स। तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो केमिकल रिॲक्शन्स असतात त्याच आपल्याला केमिकल इक्वेशनमध्ये लिहायचे असतात। तर वेगवेगळ्या रिएक्टंट असतात, कार्बन असेल, हायड्रोजन असेल, वॉटर असेल, एनी अदर कंपाऊंड टेक पार्ट इन केमिकल रिॲक्शन्स। तर त्यासाठी आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला माहीत करून घ्यायचा आहे आणि मॉलिक्युलर फॉर्म्युलावरून आपल्याला केमिकल इक्वेशन लिहायचं आहे। तर पाहूया आज केमिकल इक्वेशन। त्या अगोदर आपण पाहूया रिॲक्टंट आणि प्रोडक्ट म्हणजे काय। तर A physical change takes place due to change in parameters such as temperature, pressure. फिजिकल चेंज कशामुळे होतात, तर फिजिकल चेंज हे टेम्परेचर असेल किंवा प्रेशर, आपण त्याला तापमान म्हणू शकतो किंवा दाब, त्या रिॲक्शनवरती असणारा टेम्परेचर किंवा जो प्रेशर आहे त्यामुळं फिजिकल चेंज आपल्याला पाहायला भेटतात। पुढे पहा, ऑप्शन आहे फिजिकल चेंज इज रिव्हर्सिबल। पहा फिजिकल चेंज कसा असतो, रिव्हर्सिबल। आपण कालच्या एक्झाम्पलला पाहिलं होतं की आईस आहे, आईसला हीट केलं आणि आपल्याला काय भेटलं, वॉटर। आणि याच वॉटरला जर आपण परत काय केलं, कूल केलं, या वॉटरला आपण जर कूल केलं तर आपल्याला काय भेटतं, परत आईस भेटतो। म्हणजेच काय, फिजिकल चेंज जो आहे तो कसा आहे, रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे ती। The composition of matter remains the same in the physical change. For example, ice is transformed into water on heating and water is transformed into ice on cooling. आताच पाहिलं, वॉटरला आईसला काय केलं, हीट दिली, त्याचं वॉटर झालं, वॉटरला परत कूल केलं, त्यानंतर काय झालं, त्याचा आईस तयार झाला। आणि हा कसा आहे, फिजिकल चेंज आहे। त्याचबरोबर पुढे ऑन कॉन्ट्ररी, त्याच्या उलट पहा, इफ द कंपोजिशन ऑफ मॅटर चेंजेस ड्युरिंग अ प्रोसेस देन इट इज कॉल्ड केमिकल चेंज। ज्यावेळेस एखाद्या रिॲक्टंटचं जे कंपोजिशन आहे ते परमनंट चेंज होतं, परमनंट चेंज झाल्यानंतर त्यामध्ये कसलाही बदल करता येत नाही, त्यालाच आपण काय म्हणतो, केमिकल चेंज म्हणू शकतो। When we call a particular process or phenomena as a chemical change, some chemical reactions are taking place in the concerned matter. तर आपण आता पुढे पाहूया, a chemical reaction is a process in which some substances undergo bond breaking and are transformed into new substances by forming a new bonds. The substance taking part in chemical reactions are called reactant. जे सबस्टन्स रिॲक्शनमध्ये भाग घेतात त्यांना रिॲक्टंट म्हणतात। तर पाहूया, A + B, सपोज A + B इट गिव्स C, ओके, A + B इट गिव्स C and E + D it gives P as a product. Then here A + B हे काय आहेत, रिॲक्टंट, आणि प्लस E + D हे पण काय आहेत, या रिॲक्शनमध्ये रिॲक्टंट आहेत। कारण का, तर या रिॲक्शनमध्ये ते भाग घेतात आणि त्यापासून प्रोडक्ट फॉर्म होतो। पहा, A + B C, E + D P, यामध्ये जे A + B आणि E + D हे जे कंपाऊंड आहे त्याला आपण रिॲक्टंट म्हणतो आणि ते केमिकल रिॲक्शनमध्ये भाग घेतात, टेकिंग पार्ट इन केमिकल रिॲक्शन्स।
Here the substances form as a result of chemical reaction by formation of new bonds are called products. आणि या रिॲक्शनमध्ये जे सी आणि पी जो आहे, सी आणि जो पी आहे यामध्ये जो फॉर्म झालेला आहे त्याला आपण काय म्हणतो, प्रोडक्ट म्हणतो. फॉर्मेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड गॅस बाय कंबशन ऑफ कोल इन एअर इज अ केमिकल रिॲक्शन. पहा आपल्याला जो दैनंदिन जीवनामध्ये बघा वेगवेगळ्या इंडस्ट्रीज असतील, व्हेकल्स असतील, कार्स असतील, बायसायकल्स असतील, त्यामधून जो बाहेर पडणारा गॅस आहे त्यामध्ये काय असतो, कार्बन डायऑक्साईड असतो. मोस्टली इन इंडस्ट्री यामध्ये जो रिॲक्शन होतात त्यामध्ये जास्त प्रमाणात हा कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो आणि या कार्बन डायऑक्साईड वायू जावं लागतं. ग्लोबल वॉर्मिंग या इफेक्टला सामोरं जावं लागतं या कार्बन डायऑक्साईड या गॅसमुळे. तर पाहूया तो कसा तयार होतो. कोल in air is a chemical reaction. In this reaction coal and oxygen from air are reactant. तर या रिॲक्शनमध्ये जो कोल आहे त्याला आपण कोळसा म्हणतो. कोल मध्ये कोल हा कार्बन आणि एअरमधला ऑक्सिजन आहे, एअरमधील काय असेल, ऑक्सिजन, आणि या दोन्हींची रिॲक्शन होऊन आपल्याला फायनली कंपाऊंड काय भेटतो, कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड आणि या कार्बन डायऑक्साईडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे CO2. CO2 हा कार्बन डायऑक्साईडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी कार्बन म्हणता येईल आणि आपल्याला या ठिकाणी टॉईस O2 हे मॉलिक्युलर फॉर्म्युला यूज करून आपल्याला हा कार्बन डायऑक्साईड यामध्ये फॉर्म होईल. त्याचबरोबर व्हाईल कार्बन डायऑक्साईड इज अ प्रोडक्ट, यामध्ये काय कार्बन डायऑक्साईड जो आहे तो प्रोडक्ट आहे. अ केमिकल रिॲक्शन इज रिप्रेझेंटेड बाय रायटिंग अ केमिकल इक्वेशन. ही जी केमिकल रिॲक्शन आहे ती केमिकल इक्वेशन म्हणून आपण वापर करू शकतो. तर पहा यामध्ये हीच रिॲक्शन जर लिहायची झालं तर आपल्याला लिहिता येईल कार्बन प्लस ट्वाइस O2, कार्बन प्लस ट्वाइस O2 इट गिव्ज CO2 गॅस. हे जे आहे ते आपल्याला काय म्हणता येईल, केमिकल इक्वेशन. तर आपल्याला पुढचं पॉईंट पाहायचं आहे केमिकल इक्वेशन्स. नेक्स्ट पॉईंट केमिकल इक्वेशन. तर पहा त्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे की वर्ड इक्वेशन अगोदर लिहायचं आहे आपल्याला. सपोज एखादी एक्झाम्पल असेल, आपण कालच्या लेक्चरला पाहिलं होतं, सेकंड ॲक्टिव्हिटी होती. सेकंड ॲक्टिव्हिटीमध्ये झिंक डस्ट जे आहे ते आपण कॉपर सल्फेटच्या सोल्युशनमध्ये ॲड केले ते आणि आपल्याला झिंक सल्फेट हा कलरलेस सोल्युशन आपल्याला त्यामध्ये भेटलं होतं. विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला पाहायचं आहे केमिकल इक्वेशन्स. हा जो पॉईंट आहे हा खूप महत्त्वाचा आहे आणि त्यावरून आपल्याला रायटिंग अ केमिकल रिॲक्शन हा पॉईंट पाहायचा आहे. तर पाहूया अगोदर केमिकल इक्वेशन. Let us first look at a chemical reaction in the activity second. A colorless solution of zinc sulfate is formed on addition of zinc dust to the blue solution of copper sulfate. This chemical reaction can be written in follow. तर बघा आपण काल ॲक्टिव्हिटी पाहिली होती सेकंड नंबरची. त्यामध्ये काय केलं तर आपण झिंक डस्ट होती ते कॉपर सल्फेटच्या सोल्युशनमध्ये टाकली आणि आपल्याला झिंक सल्फेट हे कलरलेस सोल्युशन त्या रिॲक्शनमध्ये भेटलेलं आहे. तर यावरून आपल्याला रिॲक्शन लिहिता येईल. तर पहा ॲक्वियस सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट, ॲक्वियस सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट प्लस आपण त्यामध्ये झिंक डस्ट ॲड केली ती झिंक डस्ट and it gives aqueous solution of zinc sulfate, aqueous solution of zinc sulfate प्लस कॉपर पार्टिकल. यामध्ये काय भेटणार आहे आपल्याला, कॉपर पार्टिकल. याला म्हणूया इक्वेशन नंबर फर्स्ट. तर यामध्ये पहा हे आपण वर्ड इक्वेशन लिहिलेलं आहे. वर्ड इक्वेशन आणि आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला यूज करून आपल्याला इक्वेशन लिहायचं आहे. तर पहा ॲक्वियस सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट प्लस झिंक डस्ट इट गिव्ज ॲक्वियस सोल्युशन ऑफ झिंक सल्फेट अँड कॉपर पार्टिकल. तर ही रिॲक्शन कशी वर्ड इक्वेशन आहे. तर पहा दिस सिम्पल वे ऑफ रिप्रेझेंटिंग अ केमिकल रिॲक्शन इन वर्ड इज कॉल्ड वर्ड इक्वेशन. ह्याला काय म्हणतात, वर्ड इक्वेशन. इट इज कॉल्ड
वर्ड इक्वेशन. A word equation can be written in a further condensed form by using chemical formula as follows. तर आपल्याला केमिकल फॉर्म्युला यूज करून आपल्याला कंडेन्स्ड फॉर्ममध्ये ते इक्वेशन लिहायचं आहे. तर पहा आपल्याला याच रिॲक्शनसाठी लिहिता येईल सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट म्हणजेच CuSO4 आणि झिंक डस्टसाठी आपल्याला लिहिता येईल Zn आणि ब्रॅकेटमध्ये डस्ट. इट गिव्ज ॲक्वियस सोल्युशन ऑफ झिंक सल्फेट. तर कसं लिहिता येईल ZnSO4 प्लस Cu सॉलिड. तर याच्या स्टेटमेंट लिहूया. कॉपर सल्फेट ॲक्वियस, झिंक डस्ट सॉलिडमध्ये असणार आहे, त्याचबरोबर झिंक सल्फेट हे पण काय असणार आहे ॲक्वियस, आणि कॉपर हे काय असणार आहे सॉलिड. तर या ठिकाणी ॲक्वियस आणि हे सॉलिड का लिहिलं आहे आपल्याला रायटिंग अ केमिकल हे रायटिंग अ केमिकल इक्वेशनमध्ये आपल्याला पाहायचं आहे की सॉलिड का लिहिलं ॲक्वियस का लिहिलं. तर हे आपल्याला नेक्स्ट पॉईंटमध्ये पाहायचं आहे रायटिंग अ केमिकल इक्वेशनमध्ये. तर पहा पुढे काय सांगितलेलं आहे. द रिप्रेझेंटेशन ऑफ केमिकल रिॲक्शन इन अ कंडेन्स्ड फॉर्म युजिंग केमिकल फॉर्म्युला इज कॉल्ड केमिकल रिॲक्शन. ज्यावेळेस आपण त्या केमिकल रिॲक्शनचं केमिकल फॉर्म्युला यूज करून हे रिप्रेझेंटेशन करतो, हे काय करतो आपण रिप्रेझेंटेशन करतो, त्यालाच आपण काय म्हणतो केमिकल रिॲक्शन्स और केमिकल इक्वेशन. इन द अबव एक्झाम्पल यामध्ये जर पाहिलं अबव इक्वेशन कॉपर सल्फेट अँड झिंक आर द रिॲक्टंट. यामध्ये हे इकडचे दोन झिंक आणि कॉपर सल्फेट जे असणार आहे ते रिॲक्टंट असणार आहे. त्याचबरोबर दे आर रिॲक्ट विथ इच अदर टू फॉर्म कॉपर पार्टिकल अँड सोल्युशन ऑफ कलरलेस झिंक सल्फेट ZnSO4 ॲज द प्रोडक्ट हॅव्हिंग टोटली डिफरंट प्रॉपर्टीज. तर या कॉपर सल्फेट आणि झिंक सल्फेट या दोन्हीच्या पण कशा असणार आहेत डिफरंट प्रॉपर्टी असणार आहेत. द आयोनिक बॉन्ड इन बिटवीन reaction copper sulfate break and the ionic bond in the product zinc sulfate is formed during this reaction. या रिॲक्शनमध्ये जो कॉपर सल्फेट ॲक्वियस आहे आणि झिंक डस्ट जे आहे त्यामधला जो आयोनिक बॉन्ड आहे तो ब्रेक होतो आणि झिंक आणि सल्फेट यामध्ये आयोनिक बॉन्ड फॉर्म होऊन आपल्याला झिंक सल्फेट हे कलरलेस सोल्युशन भेटतं. तर यामध्ये हे जे सोल्युशन आहे ते कसं असणार आहे कलरलेस सोल्युशन यामध्ये आपल्याला भेटणार आहे. तर नेक्स्ट पॉईंट आपल्याला पाहायचं आहे रायटिंग अ केमिकल इक्वेशन. तर आता केमिकल इक्वेशन कसं लिहायचं ते रिप्रेझेंट कसं करायचं ते आपल्याला पाहायचं आहे. तर नेक्स्ट पॉईंट घ्या रायटिंग अ केमिकल इक्वेशन. तर विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याला पाहायचं आहे रायटिंग अ केमिकल इक्वेशन. तर इक्वेशन कसं लिहायचं, मॉलिक्युलर फॉर्म्युला पाहायचं कसा डिटरमाइन करायचं. आपण आयनचे टाईप पाहिले, कंपाऊंडचे टाईप पाहिले, एलिमेंटचे टाईप पाहिले. तर या सगळ्या अभ्यासावरून आपल्याला आता फायनली रायटिंग अ केमिकल इक्वेशन हे पाहायचं आहे. तर पहा लेट अस नाउ सी ऑल द कन्व्हेन्शन फॉलोड व्हाईल रायटिंग अ केमिकल इक्वेशन. तर त्यामध्ये आपल्याला स्टेप बाय स्टेप जायचं आहे. तर पॉईंट पहिला पहा, आणि हा महत्त्वाचा पॉईंट आहे 10वी 11वी 12वी यामध्ये जोपर्यंत आपल्याला केमिस्ट्री रसायनशास्त्र ज्यावेळेस तुम्ही नेक्स्ट इयरला पाहाल त्यामध्ये सगळे हे इक्वेशन्स आणि रिॲक्शन्स असतात, त्यामध्ये आपल्याला केमिकल रिॲक्शन लिहायचे असतात. तर त्यासाठी हा रायटिंग अ केमिकल इक्वेशन हा महत्त्वाचा पॉईंट आहे. फर्स्ट, इन अ केमिकल इक्वेशन द रिॲक्टंट आर रिटन ऑन द लेफ्ट हँड साइड व्हाईल द प्रोडक्ट आर द राईट हँड साइड. अन ॲरो heating towards the product is done in between them. This arrow indicate the direction of reaction. तर पहा पहिला रूल काय सांगतो यामध्ये, आपण जर लेफ्ट साईडला आपण जर पाहिलं तर रिॲक्टंट कुठे लिहितात लेफ्ट हँड साईडला. सपोज A+B हे काय रिॲक्टंट, आणि या ठिकाणी लिहूया P फॉर प्रोडक्ट्स. P फॉर प्रोडक्ट हे आपण लिहिलं लेफ्ट हँड साईड, LHS फॉर लेफ्ट हँड साईड, आणि P जो आहे प्रोडक्ट याला म्हणूया
RHS म्हणजेच राईट हँड साईड. आणि यामध्ये जो ॲरो दाखवला जातो याला काय म्हणतात? ॲरो. याला म्हणतात ॲरो. आणि तो कसा दाखवला आहे? लेफ्ट टू राईट. ॲरो कसा दाखवलेला आहे? लेफ्ट टू राईट. या ॲरोच्या लेफ्ट साईडला आपण काय करतो? ऑलवेज रिॲक्टंट लिहित असतो. या ॲरोच्या लेफ्ट साईडला ऑलवेज काय करतो आपण? रिॲक्टंट लिहित असतो. आणि राईट हँड साईडला आपण ऑलवेज काय लिहितो? प्रोडक्ट लिहिले जातात, प्रोडक्ट दाखवले जातात. आणि हा ॲरो इंडिकेट केला जातो लेफ्ट टू राईट. कारण का? तर ही रिॲक्शन लेफ्ट टू राईट या डायरेक्शननं होत असते. म्हणजे ज्यावेळेस रिॲक्ट टू इच अदर अँड फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट इट टेक्स प्लेस, देन ॲरो इंडिकेट लेफ्ट टू राईट. त्यामध्ये ॲरो लेफ्ट टू राईट दाखवला जातो. पाहूया सेकंड नंबरला काय सांगितलेलं आहे. इफ द रिॲक्टंट ऑर प्रोडक्ट are two or more, they are linked with a plus sign in between them. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये जर एक किंवा एकपेक्षा जास्त रिॲक्टंट असतील, बघा, एक किंवा एकपेक्षा जास्त रिॲक्टंट असतील तर त्यामध्ये आपल्याला प्लस साईन ॲड करायचं आहे. फॉर एक्झाम्पल, इन द इक्वेशन सेकंड, प्लस साईन इज ड्रॉन इन बिटवीन रिॲक्टंट कॉपर सल्फेट अँड झिंक. सिमिलरली द प्लस साईन इज ड्रॉन इन बिटवीन द प्रोडक्ट झिंक सल्फेट अँड कॉपर. तर पहा, आपण जर ॲक्टिव्हिटी सेकंड पाहिली होती त्यामध्ये बघा, झिंक सल्फेट असेल किंवा कॉपर सल्फेट. अगोदर रिॲक्शन पाहूया ॲक्टिव्हिटी नंबर सेकंडची. त्यामध्ये आपण पाहिलं होतं झिंक डस्ट आहे प्लस कॉपर सल्फेट. पहा, या ठिकाणी पण प्लस साईनचा यूज केलेला आहे. त्याचबरोबर आपल्याला यामध्ये झिंक सल्फेट हा कलरलेस सोल्युशन भेटलेला आहे आणि प्लस कॉपर हा जो पार्टिकल भेटलेला आहे. या दोन्हींच्या मध्ये पण आपण काय केलेलं आहे? प्लस साईन ड्रॉ केलेलं आहे, तिथं लिहिलेलं आहे. हा सेकंड नंबरचा रूल आहे त्यामध्ये. आणि थर्ड नंबरचा रूल, टू मेक अ केमिकल इक्वेशन मोर इन्फॉर्मेटिव्ह, द फिजिकल स्टेट ऑफ द रिॲक्टंट आर इंडिकेटेड इन द इक्वेशन. तर आपल्याला ते रिॲक्शन जर त्या रिॲक्शनमधून जास्त प्रमाणात माहिती पाहिजे असेल तर त्या ठिकाणी आपल्याला त्याची जी फिजिकल स्टेट आहे ते त्या ठिकाणी लिहायचं आहे. तर पाहूया पुढे त्याच रूलमध्ये काय सांगितलेलं आहे ते. फॉर एक्झाम्पल, देअर गॅसेस, लिक्विड अँड सॉलिड स्टेट आर इंडिकेटेड बाय रायटिंग द लेटर G, L अँड S रिस्पेक्टिव्हली. तर यामध्ये काय सांगितलेलं आहे? सॉलिडसाठी आपल्याला S घ्यायचा आहे, सॉलिडसाठी S यूज करायचा आहे, लिक्विडसाठी L आणि त्याचबरोबर गॅसियस स्टेट जर असेल गॅसियस तर त्यासाठी आपल्याला स्मॉल g यूज करायचा आहे. पण तो पण कशामध्ये लिहायचा आहे? ब्रॅकेटमध्ये लिहायचा आहे, SLG. Moreover, if the product is gaseous instead of gas, it can be indicated by an arrow pointing upward. जर गॅस जर असेल, या ठिकाणी जर गॅस असेल तर आपण अपवर्ड डायरेक्शननी त्याची ॲरो दाखवतो. जर गॅस जर त्या रिॲक्शनमध्ये फॉर्म होत असेल तर जो प्रोडक्ट फॉर्म होणार आहे त्याच्या शेजारी आपण काय करतो? असा अपवर्ड ॲरो इंडिकेट करतो, राईट करतो. If the product form in the insoluble solid in the formation of precipitate, then instead of S, it can be indicated by an arrow pointing downward. ज्यावेळेस एखाद्या रिॲक्शनमध्ये प्रेसिपिटेट फॉर्म होतो, सपोज या ठिकाणी प्रेसिपिटेट फॉर्म झाला, 50 मीन्स प्रेसिपिटेट, त्यावेळेस आपण काय करतो? डाऊनवर्ड ॲरो या ठिकाणी दाखवला जातो आणि त्या ठिकाणी डाऊनवर्ड ॲरो लिहायचा आहे. तर आपण पाहतो रायटिंग अ केमिकल इक्वेशन. व्हेन रिॲक्टंट अँड प्रोडक्ट आर इन द फॉर्म ऑफ सोल्युशन इन वॉटर, they are said to be present in aqueous solution state. The state is indicated by putting the letter AQ in bracket after their formula. तर पहा, ज्यावेळेस रिॲक्टंट आणि प्रोडक्ट हे दोन्ही पण त्यांचे मिश्रण वॉटरमध्ये असेल, मिक्सचर वॉटरमध्ये, पहा कॉपर सल्फेट ह्याला आपण ॲक्विस म्हणतो. कारण का? AQ या ठिकाणी काय लिहिलं जातं? AQ, ॲक्वियस अँड ऑल्सो हिअर AQ. दोन्ही ठिकाणी आपण ॲक्वियस लिहितो. म्हणजेच काय? या वॉटर सोल्युशन आहे, हे जे वॉटर सोल्युशन आहे त्यामध्येच काय? रिॲक्टंट आणि प्रोडक्ट हे दोन्ही पण प्रेझेंट असल्यामुळं आपण त्याला त्या शेजारी ज्यावेळेस फॉर्म्युला लिहितो त्याच्या ठिकाणी ॲक्वियस असं आपण ब्रॅकेटमध्ये लिहिलं जातं आणि ते कसं असतं? ॲक्वियस स्टेटमध्ये.
द इक्वेशन सेकंड इज रिटन ॲज इक्वेशन थर्ड शोन इन बिलो. तर पहा कॉपर सल्फेट, तर इक्वेशन लिहूया, त्याची जे स्टेट आहे ते पण त्यामध्ये दाखवूया. झिंक सल्फेट, कॉपर सल्फेट इट यूज झिंक सल्फेट. तर त्याची रिॲक्शन लिहूया. कॉपर सल्फेट प्लस झिंक कॉपर सल्फेट CuSO4 प्लस झिंक, आणि यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं ZnSO4 प्लस Cu. यामध्ये ZnSO4 प्लस Cu झिंक सल्फेट आपल्याला भेटतं. तर या ठिकाणी आपण या ब्रॅकेटमध्ये ॲक्वियस लिहितो. त्याचबरोबर या झिंकच्या शेजारी यस आणि कॉपर सल्फेट ऑल्सो ॲक्वियस अँड कॉपर हेअर सॉलिड. यामध्ये आपण हे ब्रॅकेटमध्ये दाखवले, कारण का तर त्या केमिकल इक्वेशन जे असेल त्यामधून आपल्याला जास्त प्रमाणात काय होते माहिती भेटते. चार नंबरचं त्यामध्ये 4 नंबर, व्हेन हीट इज टू बी गिवन फ्रॉम आउटसाइड टू ब्रिंग अबाउट अ रिॲक्शन. ज्यावेळेस एखादी रिॲक्शन आपल्याला घडवून आणायची असते त्यावेळेस आपण त्याला काय करतो, बाहेरून आउटसाईडनं त्या रिॲक्शनला हीट देतो. त्यावेळेस बघा इट इज इंडिकेटेड बाय द साइन डेल्टा और छोटा त्रिकोण असतो रिटन अबाव द एरो दॅट इंडिकेट द डायरेक्शन ऑफ द रिॲक्शन. फॉर एक्झाम्पल द रिॲक्शन इन विच सिलेक्टेड लाईम इज फॉर्म ऑन हिटिंग लाईमस्टोन इज रिटन ॲज फॉलोज. तर पहा आपल्याला रिॲक्शन दिलेली, त्यामध्ये हिटिंगचं चिन्ह दाखवलेलं जातं. कॅल्शियम कार्बोनेट हे सॉलिड असन, लाईमस्टोन म्हणतात त्याला. आणि या ठिकाणी हीट हे काय करतं आपल्याला, कॅल्शियम ऑक्साईड. यामध्ये आपल्याला कॅल्शियम ऑक्साईड त्याचबरोबर CO2 हा काय होतो गॅस फॉर्ममध्ये आपल्याला पाहायला भेटतो. आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं कॅल्शियम कार्बोनेट हे कसं आहे सॉलिड आहे, आणि हे जे साईन इंडिकेट केलेलं आहे याला डेल म्हणतात, डेल्टा. तर हे जे साईन जे इंडिकेट केलं आहे ते काय दाखवतं, प्रेझेन्स ऑफ हीट. इट इंडिकेट प्रेझेन्स ऑफ हीट. आणि कॅल्शियम ऑक्साईड हे आपल्याला या रिॲक्शनमध्ये भेटणार आहे. हे कॅल्शियम ऑक्साईड कसं भेटणार आहे, सॉलिड. आणि या ठिकाणी हा जो कार्बन डायऑक्साईड आहे हा कसा आहे गॅस, आणि या गॅसेससाठी आपण हा अपवर्ड ॲरो दाखवला जातो. तर हा असा 4 नंबरचा रूल आहे. सिमिलरली द फॅक्ट दॅट हीट इज रिलीव्ड ड्युरिंग द रिॲक्शन बिटवीन द ॲक्वियस सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट अँड झिंक डस्ट इज इंडिकेटेड ॲज फॉलो. तर या रिॲक्शनमध्ये जर हीट जर रिलीज होत असेल, हीट जर त्या रिॲक्शनमधून बाहेर पडत असेल, तर आपण याच ठिकाणी काय करू शकतो, प्लस हीट असं लिहू शकतो. या इक्वेशनमध्ये आपण या ठिकाणी हीट असं लिहू शकतो, कारण का तर त्या रिॲक्शनमध्ये हीट रिलीज होत असते. आणि लास्टचा जो आहे 5 नंबरचा पॉईंट, लास्टचा जो आहे 5 नंबरचा रूल, तर पाहूया. इट इज नेसेसरी टू फुलफिल सर्टन कंडिशन्स लाईक स्पेसिफिक टेम्परेचर, प्रेशर, कॅटलिस्ट एक्सेट्रा. तर काही कंडिशन्स असतील त्या रिॲक्शनमध्ये, ते रिॲक्शन होत नसेल तर आपण काय कंडिशन त्याला अप्लाय करतो, तर त्या पाहिजे आहेत. टू ब्रिंग अबाउट सम रिॲक्शन्स, these conditions are indicated below or above the arrow indicating the direction of reactions. For example, the reaction of a vegetable oil takes place at a temperature at 60 degrees Celsius with hydrogen gas in presence of nickel catalyst and is written as follows. तर आपल्याला काय करायचं आहे, व्हेजिटेबल ऑइलपासून आपल्याला एक व्हेजिटेबल और वनस्पती तूप हे तयार करायचं आहे. तर त्याची रिॲक्शन कशी आहे ते पाहूया. आपल्याला व्हेजिटेबल ऑइल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये H2 गॅस ॲड करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, पाहता या ठिकाणी आपल्याला 5 रूल नंबरमध्ये वेगवेगळ्या कंडिशन्स वापरून त्या रिॲक्शन आपल्याला घडवून आणायच्या आहेत. काय रिॲक्शनमध्ये सम कंडिशन आर यूज टू ब्रिंग दिस रिॲक्शन सम रिॲक्शन्स. तर त्यामध्ये आपल्याला दिलेले एक्झाम्पल, व्हेजिटेबल ऑइल घ्यायचं आणि त्यामध्ये हायड्रोजन गॅस ॲड करायचा इन प्रेझेन्स ऑफ 60 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर अँड ऑल्सो प्रेझेन्स ऑफ निकेल कॅटलिस्ट अँड इट गिव्ज
वनस्पती घी ॲज अ सॉलिड फॉर्म. तर पहा व्हेजिटेबल ऑइल, या रिॲक्शनमध्ये व्हेजिटेबल ऑइल प्लस H2 आणि इन प्रेझन्स ऑफ 60 डिग्री टेम्परेचर अँड निकेल कॅटलिस्ट यापासून आपल्याला वनस्पती तूप भेटत आहे. तर या ठिकाणी आपण 60 डिग्री हे काय केलं, टेम्परेचर आणि निकेल कॅटलिस्ट हा यूज केलेला आहे. रूल नंबर 5 काय सांगतो, तर त्यामध्ये जर आपल्याला सम रिॲक्शन जर घडवून आणायचे असतील तर आपण काही कंडिशन वापरले जातात. प्रेशर असेल, टेम्परेचर असेल किंवा ऑदर जे असेल कॅटलिस्ट असेल तर तो आपण त्या ॲरोवरती इंडिकेट केला जातो. तर या ठिकाणी टेम्परेचर आणि जो कॅटलिस्ट यूज केला आहे तो इंडिकेट केलेला आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण केमिकल इक्वेशन आणि त्याबरोबर रायटिंग केमिकल इक्वेशन हे दोन महत्त्वाचे पॉईंट डिस्कस केले आहेत. विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत आपण बॅलन्सिंग केमिकल रिॲक्शन, बॅलन्सिंग केमिकल इक्वेशन. ही केमिकल रिॲक्शन जे आहे ते इक्वेशन, केमिकल रिॲक्शन जे आहे ते केमिकल इक्वेशनमध्ये लिहिल्यानंतर आपण त्याला कसं बॅलन्सिंग करायचं हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आज आपण याच ठिकाणी थांबूया. थँक्यू ऑल ऑफ यू. तोपर्यंत पाहत राहा अभिनव स्कूल वाशिंबे हा यूट्यूब चॅनल. प्रायोजक आहेत अभिनव पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वाशिंबे. इयत्ता नर्सरी ते 12वी मराठी, इंग्रजी व सेमी इंग्रजीची सोय. 11वी 12वी सायन्स, आर्ट्स, कॉमर्सची सुविधा. बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना हॉस्टेलची सुविधा. स्कॉलरशिप, ऑलिम्पियाडसह अनेक स्पर्धा परीक्षांची तयारी एकाच ठिकाणी. संपर्कासाठी पत्ता अभिनव पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वाशिंबे, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. मोबाईल क्रमांक 9421 78 38 93. मोबाईल क्रमांक 9421 78 38 93.